विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या शालेय स्पर्धा परीक्षेच्या बुद्धिमत्ता या विषयातील संख्या वर्गीकरण भाग 2 अभ्यासत आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण भाग 1 अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला इयत्ता 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात. चला विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली इयत्ता 8वी NMMS तसेच 8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता या विषयाची आहे. त्यामध्ये संख्या वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS तसेच 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या व्हॉट्सअप क्रमा तुम्ही मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका संख्या वर्गीकरण. प्रश्न का आहे याच्यामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखायचे. प्रश्न काय दिलेला आहे, 7, 14, 42, 168, प्रश्नचिन्ह 5040. आता पहा, या ठिकाणी आपल्याला यांचा काहीतरी संबंध आहे, बरोबर आहे. या 7चा 14चा जसा संबंध आहे तसाच 14चा 42चा असेल. त्याचप्रमाणे 42 168चा संबंध आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय, तर 7ची दुप्पट 14, 7 दुनी 14, 14ची दुप्पट 28 नाही, 14 त्रिकम 42, 42ची किती पट आहे का हे 4 चौक 16, 160, 40च्या चौपट 160 आणि 2 चौक 8 168. म्हणजे काय केले, ही पहिली संख्या 7 गुणिले 2 बरोबर 14. त्याच्यानंतर हे 14 गुणिले 3 बरोबर 42. त्यानंतर हे 42 गुणिले 4 बरोबर 4 दुनी 8, 4 चौक 16 आणि त्यानंतर मग काय येईल, हे 2 3 4. मग आता हे 168 गुणिले 5, 45ला 0, हातचे 4, 5 30 आणि 4 34ला 4, हातचे 3, 5 1 5 आणि 3 8, हे 840. आता 840च्या 6 पट हे आहे का पहा पुढची संख्या, 6 0 0, 6 चौक 24ला 4, हातचे 2, 6 8 48 आणि 2 50 बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या गुणिले 2 बरोबर दुसरी संख्या, दुसरी संख्या गुणिले 3 बरोबर तिसरी संख्या, तिसरी संख्या गुणिले 4 बरोबर चौथी संख्या, चौथी संख्या गुणिले 5 बरोबर पाचवी संख्या, हे 5वी संख्या गुणिले 6 बरोबर 6वी संख्या. म्हणजे आपल्याला उत्तर काय येईल, 840, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, 840, पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. आपल्याला 20 प्रश्न घ्यायचे आहेत, त्यामुळं आपल्याला थोडं चॅट वाचन करणार नाही. काल आपण असंच हे केलं, परत उशीर झाला चॅट वाचन केल्यानंतर. चला पुढचा प्रश्न काय आहे, 3 9 27, प्रश्नार्थ चिन्ह 243. आता इथं 3 9, 3चा वर्ग 9, 9 त्रिक 27, तर 243 काय आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहावं लागेल, हे 3च्या पाड्यातील संख्या येतात बरं का, 3ने भाग जाणाऱ्या संख्या येतात. पर्यायात बघितलं तर 3ला
54ला भाग जाते, 81ला जाते, 63ला जाते, फक्त 115ला भाग जात नाही. मग आता इथं काय येईल, हे 3ची तिप्पट 9, 9ची तिप्पट 27, 27ची तिप्पट 81 आणि 81ची तिप्पट होते का बघा, हे 3 गुणिले 3 बरोबर 9, 9 गुणिले 3 बरोबर 27, 27 गुणिले 3 बरोबर 81. आता 81 गुणिले 3, 3 एक 3, 3 8 24, 243 येऊ लागले. म्हणजे आपल्याला इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल 81. हे तिप्पट झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे पहा, केलेलंच आहे आपण. 3ची तिप्पट, पहिली संख्या गुणिले 3 बरोबर दुसरी संख्या, दुसरी संख्या गुणिले 3 बरोबर तिसरी संख्या, तिसरी संख्या गुणिले 3 बरोबर चौथी संख्या, चौथी संख्या गुणिले 3 बरोबर पाचवी संख्या. म्हणजे आपल्याला हे उत्तर काय येईल, ह्याचं 81 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 5 6 7 12 9 18 11 24. आता या ठिकाणी 5 6 7 12 9 18 11 24. आता 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, मग 7 आणि 5 12, परत 9 आले, 18 आले. मग काय होईल हो, हे 5 6 7 12 9 18 11 24 आणि मग इथे प्रश्नार्थक चिन्ह, बरोबर आहे. तर या ठिकाणी काय केले त्यांनी, एक 2 संख्या मालिका घेतल्यात त्यांनी. कसं घेतले बघा, या 5 मध्ये 2 मिसळले, 7 आले. 7 मध्ये किती मिसळले, 2 मिसळले, 9 आले. 9 मध्ये 2 मिसळले, 11 आले. 11 मध्ये 2 मिसळा, 13 येते. इथं काय येते, 13 येते, बरोबर आहे. आणि इथं काय केले, हे 6चा पाडा, 6 दुनी 12, ह्याच्यामध्ये 6 मिसळलं 12, परत ह्याच्यामध्ये 6 मिसळा 18, परत ह्याच्यामध्ये 6 मिसळा 24 येते. म्हणजे आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल, 13 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. 2 संख्या मालिका दिल्यात. पहिली संख्या एक आड एक संख्या आहेत. पहिल्या संख्येमध्ये 2 मिसळलं की एक आड एक संख्या सोडून ती संख्या येते. त्याच्यात 7 मिसळलं की तिच्या पुढची संख्या सोडायची, त्याच्या पुढे 9 येतं. आलं का लक्षात. एक आड एक संख्या अशा 2 मालिका आहेत. पहिली संख्या मालिका ही सलग विषम संख्येची आहे. म्हणजे 2 मिसळा किंवा 5 7 9 11 13 हे काय आहेत, सलग विषम संख्या आहेत. आणि दुसरी मालिका ही 6च्या पटीतली आहे. 6च्या 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6च्या पटीतले. आलं. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 6 7 13 20 33 53. 6 7 13 20 33 53. 6 आणि 1 7, 7 आणि 6 13, 13 आणि 7 20, 20 आणि 13 33, 33 आणि 20 53. पहा काय केलेलं आहे इथं, ह्या 6 7 13 20 33 53 इथं काय केलेलं आहे, लगतच्या कोणत्याही 2 संख्यांची बेरीज, म्हणजे हे 6 आणि 7 किती झाले 13. आलं. त्याच्यानंतर काय केले, हे 2 संख्या घ्या, 7 अधिक 13 बरोबर 20, हे इथं 20 आलं. त्याच्यानंतर हे लगतच्या 2 घ्या, 13 अधिक 20 33. त्याच्यानंतर हे 20 आणि 33 घ्या, 20 अधिक 33 काय आलं 53 हे आलं. त्याच्यानंतर आता काय करावं लागेल आपल्याला, 33 अधिक 53, 3 आणि 3 6, 5 आणि 3 8 काय येईल 86.
म्हणजे लगतच्या कोणत्याही दोन संख्यांची जर बेरीज केलं तर पुढची संख्या मिळेल. 6 7ची बेरीज करा 13 येते, 13 7ची बेरीज करा 20 येते, 20 13ची बेरीज करा 33 येते, 33 20ची बेरीज करा 53, 53 आणि 33 जर बेरीज केलं तर 86 येतं. आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 33 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 2 5 11 20 32 47. 2 5 11 20 32 47 काय दिलेले आहेत? 2 5 11 20 32 47 आणि पुढे प्रश्नार्थ चिन्ह आहे. आता 2 मध्ये आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. किंवा 2चा वर्ग अधिक 1 नाही, 3चा फरक आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. या दोघांमध्ये 9चा फरक आहे. या दोघांमध्ये 12चा फरक आहे. या दोघांमध्ये 15चा फरक आहे. चला पहा, सापडला आपल्याला. काय झालेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. बरोबर आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 9चा. म्हणजे 3चा पाडा तयार होत चाललाय. 3च्या पटीतील फरकाने संख्या काय होऊ लागल्या तर वाढत चालल्या. श्रीरंग, या संख्येतील फरक या 3चा पाडानुसार येतात म्हणून उत्तर 65. चला डमरे, 3च्या पटीत बेरीज वाढते. छान. त्याच्यानंतर 20 आणि 12 32. आता 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15 येते का बघा? 5 2 7 येते. 3 संग आता 18 येते का बघा? 7 8, 15ला 5 हातचा 1, 4 आणि हातचा 1, 5 आणि 1 6. म्हणजे इथं काय उत्तर येईल? तर उत्तर असेल 65. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर? 65 पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 3 5 8 12 17 23 प्रश्नार्थ चिन्ह 38. 3 5 8 12 17 23 प्रश्नार्थक चिन्ह आणि 38. तर इथं काय केलेलं आहे नेमकं पाहू आपण. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23. पहा काय केलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. 3 5 8 12 17 23. इथं आपल्याला संख्या शोधायची आहे. प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी 38. आता काय पहा, हे 3 मध्ये 2 मिसळलं 5 आलं. 3 मध्ये काय 2 मिसळलं 5 आलं. परत काय केले 5 मध्ये 3 मिसळले. एक एक ना ज्या दोन संख्येतील फरक जो आहे तो एक एक ना वाढत चाललेला आहे. मागचा जो फरक आहे, लगतच्या दोन संख्येतील जो फरक आहे तो अनुक्रमे 2 3 4. हे इथं 4 मिसळलं 12, परत 5 मिसळलं 17, ह्याच्यामध्ये 6 मिसळलं 23. आता ह्याच्यामध्ये 7 मिसळा, इथं काय येईल? 23 आणि 7 30 येईल. ह्याच्यामध्ये 8 मिसळा 38. आलं की हो? म्हणजे आपलं उत्तर काय येईल? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 30 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल 30. चला श्रीवल्ली फाळके, छान. बेरीज नैसर्गिक संख्येच्या पटीत वाढत आहे. छान, व्हेरी गुड. आलं. चला छान. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7.
प्रश्न क्रमांक 7 काय आहे? 12, 36, 18, 54 आणि 27. काय केलेलं आहे पहा. हे जर तुम्ही 12, 36, 18, 54 हे जर संख्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येते की 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ह्या 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग पर्यायामध्ये जर पाहिलं तर 81, 108, 18 हे पण 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? 12 जे आहे 12 गुणिले 3 पहा. 12 त्रिक 36 म्हणजे 12 गुणिले 3 किती आलं? 36 आलं. मला त्याच्या पुढं काय केलंय म्हणजे या पहिल्या दोन ह्याचा 12ची तिप्पट हे 36. पुन्हा पुढं काय केले? हे 36ची निमपट केले. 36 भागिले 2 18 हे पण आलं. आता काय करू? 18ची तिप्पट करू. 18 त्रिक 54 पहा आलं हे. परत या 54ला भागिले 2 केले 27 येऊ लागले. म्हणजे आपण या 12ची तिप्पट केलं त्याची तिप्पट 36. परत या 36ला 2 भागलं 18 आलं. त्याच्यानंतर आपण काय केलं? ह्या 18ची तिप्पट केलं. 18ची तिप्पट किती आली? 54. त्याला भागिले 2 केलं 27 आलं. आता काय करू? 27 गुणिले 3 करू. आता 27ची तिप्पट 81. आता 27ची काय येईल? इथं तिप्पट येईल 81. कारण की ह्या संख्याची तिप्पट होत चाललेली आहे. 18ची तिप्पट 12ची तिप्पट 36, 18ची तिप्पट 54. तसंच आता ह्या 17ची तिप्पट काय? 27ची तिप्पट काय? 81. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पहिल्या अंकाच्या आधारावर 3ने गुणले असता पुढची संख्या मिळते. छान. 12 गुणिले 3 36, 36 गुणिले 3 54, 27 म्हणजे तिप्पट होत चाललेला आहे. चला छान. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. उत्तर काय आलं? 81. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 1, 2, 6, 15, 31. 1, 2, 6, 15 आणि 31. काय दिले? हे 1, 2, 6, 15, 31. 1ची दुप्पट 2, 2ची तिप्पट 6. तर 6ची तिप्पट किंवा दुप्पट आहे का? नाही. ह्याची दुप्पट झाली आहे, ह्याची तिप्पट झाली आहे, परत ह्याची दुप्पट नाही. मग काय केले? हे ना वर्गसंख्या आहेत का? हे नाहीत. इथं काय केले विद्यार्थी मित्रांनो? फरक 4चा येऊ लागला. दोन्हीतील फरक जर पाहिलं तर या दोन्हीतील फरक आहे 1चा, या दोन्हीतील फरक आहे 4चा, या दोन्हीतील फरक आहे 9चा, या दोन्हीतील फरक आहे 15 दोन्ही 30 आणि 31 16चा. चला मिळाला आपल्याला. का आहे पहा. काय केले त्यांनी? हा जो फरक आहे वर्गसंख्या येऊ लागल्यात. क्रमवार वर्गसंख्या, क्रमवार वर्गसंख्या येऊ लागल्यात बघा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. आता 5चा वर्ग काय येईल? 25. 25 ह्याच्यामध्ये मिसळा. 1 आणि 5 6, 2 आणि 3 56. फरक काय होऊ लागलाय? वर्गसंख्या इतका येऊ लागलाय. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. दिलेल्या संख्येतील फरक काय होऊ लागलेला आहे? वर्गसंख्या येऊ लागलाय. दिलेल्या संख्या मालिकेत लगतच्या संख्यामध्ये वर्गसंख्ये इतका फरक येत असल्यामुळे आपल्याला उत्तर काय असेल? 56. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं.
चला छान. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. डंबरे, यश, बेलुरकर, अवधूत, देशमुख, नलावडे, लोखंडे, कीर्ती संख्यात क्रमवार वर्गसंख्यांची बेरीज मिळवली आहे. तर मग पुढे चला. कुंभार, सृष्टी, भुजबळ, अवधूत, छान, गांगुर्डे. चला पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 2, 6, 15, 31 प्रश्नार्थक चिन्ह 92. 2, 6, 15, 31 प्रश्नार्थक चिन्ह आणि 92. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? 2, 6, 15, 31 प्रश्नार्थक चिन्ह आणि 92. आता या ठिकाणी 2, 6, 15, 31 हे प्रश्नार्थक चिन्ह येईल इथं आणि हे 92. आता इथं काय? 2चा वर्ग त्याच्यामध्ये मिसळला 6 आलं, बरोबर आहे, 4. परत ह्याचा वर्ग ह्याच्यात मिसळल्यावर येऊ लागले का? नाही. वर्गसंख्या आहेत का? नाही. वर्गसंख्या वजा 1 आहे का? नाही. तो वर्गसंख्या अधिक 2 आहे, पण ह्याचा वर्ग करून 2 मिळवलं तर 38 यायला पाहिजे. आता 6 आणि 2 8, 15, 15 आणि 6 21. 6 आणि 2 8 ची वजा बाकी करू बरं आपण. चला सापडलं. काय केलं ह्यांनी? ह्या दोन्हीचा फरक किती आहे? 4चा आहे. या दोन्हीतील फरक किती आहे? 9चा आहे. वरच्या सारखाच प्रश्न आहे हा. या दोन्हीतील फरक किती आहे? 16चा आहे. म्हणजे इथं वर्गसंख्या, क्रमवार वर्गसंख्या, पहिल्या संख्येचा वर्ग त्याच्यात मिळवलं की क्रमवार 2चा वर्ग पासून क्रमवार वर्गसंख्यांची बेरीज मिळवली आहे. तर मग पुढे 31 अधिक 25 बरोबर 56. छान. चला तर या ठिकाणी काय केलं? वरचाच प्रश्न आहे, फक्त त्याच्या पुढचं इथे हे दिलेलं आहे. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग मिसळा, 3चा वर्ग मिसळाय, त्याच्यानंतर इथं 4चा वर्ग मिसळा, मग इथं 5चा वर्ग 25 मिसळा. ह्याच्यामध्ये काय येतं? 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, 56 येतं. परत याच्यामध्ये काय केलेलं आहे? 6चा वर्ग जर 36 मिसळला तर येते का? 6 आणि 6 12, 2 हातच्याला 1, 5 आणि 3 8 आणि हातच्या 1 9. म्हणजे क्रमवार वर्गसंख्या त्याच्यामध्ये मिसळत गेलेला आहे. ह्याचं उत्तर काय येईल? 56. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. तर पहा, लगतच्या या 2 संख्यामधील जो फरक आहे तो वर्गसंख्येत काय? म्हणजे क्रमाने जर वर्गसंख्या आपण जर मिळवत गेलं तर आपल्याला त्याची पुढची संख्या मिळत चाललेली आहे. आलं? चला मग लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह शिकायचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 20, 80, 180, 320 प्रश्नार्थक चिन्ह 720. वीस, 80, 180, 320 प्रश्नार्थक चिन्ह 720. आता इथं काय केलं? 20 चौक 80, 4, 20ची चौपट आहे, बरोबर आहे. ह्याची 4 चौक 16, 8 दुनी 16, 160. नाही, काय केले पहा, 1चा वर्ग 1 हे 20 गुणिले 1 बरोबर काय आले? 20. त्याच्यानंतर हे 2चा वर्ग किती आला? 4. 20 गुणिले 4 किती येऊ लागले? 80. त्याच्यानंतर हे 20च्याच
20 गुणिले वर्गसंख्या क्रमाने, परत 3चा वर्ग किती आहे, 20 गुणिले 3चा वर्ग 9, 9 92 18 180, परत 4चा वर्ग 16, 20 गुणिले 16, 16 दुनी 32 320, त्याच्यानंतर इथं काय येईल, 5चा वर्ग 20 गुणिले 5चा वर्ग 25, 500 येईल, हे इथं काय असेल 500. त्याच्यानंतर 6चा वर्ग 20 गुणिले 36, 36 दुनी 72 720. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रमाने दिलेली माहिती ही क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्येला, म्हणजे ही 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, ह्याला काय केले 20 न गुणत गेले, गुणिले 20 गुणिले 20 20 न गुणत गेलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर काय येईल 500, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल 500, पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी 0 1 2 2 2 6 6 3 12 आणि प्रश्नार्थक चिन्ह 1 2 3 प्रश्नार्थक चिन्ह आहेत या ठिकाणी. 0 1 1 2 2 6 6 तर या ठिकाणी काय केलेलं आहे 0 1 1 0 1 2 2 2 6 6 3 12 हे प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे हे रिकाम्या चौकटी इथं काय येईल हे पाहू आपण. तर या ठिकाणी काय केलं आहे 0 मध्ये आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे 1चा फरक आहे. या ठिकाणी 1चा वर्ग वजा 1 बरोबर 0 किंवा 1चा वर्ग वजा 1 बरोबर 0 ह्याचा वर्ग करून त्याच्यात ती संख्या मिळवले 2. त्याच्यानंतर 2चा वर्ग पुढे 2 2च आलेला आहे की त्याच संख्येचा वर्ग करून त्याच्यामध्ये 1 वजा केले. काय केले ह्यानं 1चा वर्ग करून हे 0 आणि मग तीच संख्या बरोबर आहे. ह्या 3चा जर आपण गट केलं कारण की पुढे 3 हे म्हणले तीच संख्या आणि परत त्याच्यामध्ये काय केले त्यांनी त्याच संख्येचा वर्ग अधिक 1 म्हणजे 2. ह्या 3चा जर गट केला तर काय होईल त्या संख्येतून तीच संख्या वजा करून आता या 3चा जर आपण गट केला तर असाच ह्याचा क्रम येते का बघा 2चा वर्ग वजा 2 बरोबर किती आलं 2 बरोबर आहे. तीच संख्या मिळाली. परत 2चा वर्ग अधिक तीच संख्या 4 म्हणजे त्याच संख्येचा वर्ग वजा करायचा तीच संख्या मिळते आणि त्याच्यात पुन्हा वर्ग त्याच संख्येचा वर्ग करून तीच संख्या मिळवायची. म्हणजे ह्या 6चा वर्ग वजा 6चा वर्ग वजा तीच संख्या म्हणजे 6चा वर्ग 36. 6चा वर्ग काय 36. परत इथं काय केले तीच संख्या 6 आणि 6चा वर्ग 1चा वर्ग 2चा वर्ग. तर इथं जर आपण 3चा वर्ग करून 3चा वर्ग वजा 3 बरोबर 6 आलं. मग ती 6 आल्याच्या नंतर पुन्हा तीच संख्या 3 परत 3चा वर्ग अधिक 3 म्हणजे 9 अधिक 3 किती झाले 12 हे आलं. आता इथं जर आपण 4चा वर्ग वजा 4 जर केलं
तर 4चा वर्ग वजा 4 म्हणजे काय येईल? 4चा वर्ग 16, 16 मधून 4 गेले 12 राहिले, 12,4 तीच संख्या. परत 4चा वर्ग अधिक 4, 16 आणि 4 20 म्हणजे 12, 4, 20 असं येईल. आहे का पर्यायात? 12, 4, 20 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 12. म्हणजे 1चा वर्ग वजा 1 तीच संख्या पुन्हा इथे घेतले, 0 आलं, तीच संख्या घेतलं. 1च्या वर्गामध्ये तीच संख्या मिसळा, 2 आलं. परत 2चा वर्ग वजा 2 म्हणजे वर्ग करायचा त्याच संख्येचा 2चा वर्ग करायचा, क्रमाने 1, 2, 3, 4चे वर्ग करायचे, त्या संख्येचा वर्ग करून ती संख्या वजा करायची, पुन्हा त्याच संख्येचा वर्ग करायचा, तीच संख्या मिळवायची. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. चला, उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी पाहू काय आहे. 59, 47, 41, 31. 59, 47, 31. इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. इथं काय केलेलं आहे? 59, 47, 31, 41 हे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की का आहेत? या सगळ्या मूळ संख्या येतात. का आहेत? एकाड एक मूळ संख्या आहे बघा, मूळ संख्या आहेत हे. 59, 47, 41, 31 या का आहेत? मूळ संख्या आहेत. मग ही 23, 25 मूळ संख्या आहे का? नाही. 27 मूळ संख्या आहे का? नाही. मग 29 मूळ संख्या आहे आणि 23 एक मूळ संख्या आहे. मग इथं काय येईल माहिती आहे का? इथं जर आपण 29 घेतलं तर लगतची मूळ संख्या 31 इथे. मग 23 मधली 29 मूळ संख्या सोडून 31 घेतले, पुन्हा ह्याच्यातली मूळ संख्या सोडले 37, 41 घेतले, ह्याच्यानंतर 43 मूळ संख्या सोडून 47 घेतले, ह्याच्यानंतर 53 मूळ संख्या सोडून 59 घेतले. म्हणजे आपल्याला उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 23. एकाड एक मूळ संख्या उलट क्रमाने घेतलेल्या आहेत. चला, पुढचा प्रश्न. वेळ खूप कमी आहे. 16, 23, 28, 38, 49 प्रश्नार्थक चिन्ह. या ठिकाणी काय केलेलं आहे? 16, 23, 28, 38 49 आणि प्रश्नार्थक चिन्ह. या 6 अधिक 1 7 अधिक 16 बरोबर 23. 2 अधिक 3 5. हे 5 अधिक 23 म्हणजे या दोन संख्येतील अंकाची बेरीज करायची आणि त्याच्यात मिसळायची 28. हे 2 अधिक 8 बरोबर 10. 10 अधिक 28 38. हे 38 आलं. त्याच्यानंतर हे 3 अधिक 8 11. हे 11 अधिक 38 49 येते. त्याच्यानंतर हे 4 अधिक 9 13. 13 अधिक 49 करा. 9 3 12ला 2 हातच्याला 1 5 आणि 1 6 62 येते. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करून त्याच्यात मिळवलं की पुढची संख्या येऊ लागली आहे 62 येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 5 7 11 17 25 35 47. 5 7 11 5 7 11 17 25 35 आणि 47. याच्यामध्ये काय गेले? या दोन्हीतील फरक 2चा आहे, पुन्हा इथं 4चा आहे, इथं 6चा फरक आहे, इथं 8चा फरक आहे, इथं 10चा फरक आहे, इथं 12चा फरक आहे. परत इथं काय येईल? 14चा. समसंख्या क्रमवार समसंख्या पहिल्या संख्येत म्हणजे समसंख्येत फरकानं वाढत चाललेला आहे. 4 आणि 7 11 हातच्याला 1 4 आणि हातच्या 1 5 आणि 1 6 61 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 61 हे उत्तर येईल.
चला मागच्या प्रश्नाचं डमरे, संख्येतील अंकाची बेरीज पुढे मिसळली आहे म्हणून उत्तर 62. छान. चला श्रीवल्ली. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 120, 90, 65, 45, 30, 20. या ठिकाणी काय केले? 120, 30, 120, 90, 65, 45, 30 आणि 20. या दोघातील फरक कितीचा आहे? 30चा आहे. या दोघातील फरक कितीचा आहे? 65 आणि 25चा फरक आहे. बरोबर आहे. या दोघातील फरक 20चा आहे. या दोघातील फरक 15चा आहे. या दोघातील फरक 10चा आहे. आता इथे येणाऱ्यातील फरक 5, 10, 15, 20, 25, 30 म्हणजे उलट क्रमानं 5च्या फरकानं संख्या वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे इथं काय येईल? उत्तर 15. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. चला 6:03 झालेले आहेत. 20 प्रश्न होते पण आता खूप वेळ होणार आहे त्याला. आपण या ठिकाणी थांबूया. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव नाईस डे. चला यानंतर लगेच 5वी नवोदयाची तासिका असल्यामुळं आपल्याला पुढंच कंटिन्यू करता येणार नाही, थांबावं लागेल.